ग्रेट मॉर्निंग. मी आहे प्रगती आणि स्वागत करते तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर इथे मी चाललेली आहे हॉटेलवर ऑटोमध्ये. तर पटापट जाऊन कामांना सुरुवात करूया. सकाळची सगळी कामं झालेली आहेत. नक्ष गेलेला आहे, नक्षी पप्पा गेलेला, त्यांचा टिफिन नाश्ता सगळा झालेला आहे. तर आता आलेली आहे मी घरी आणि आल्यानंतर माझी 1-2 कामं होती, तर उशीर झालेला आहे स्वयंपाक करायला. तर इथे मी घेतलेली आहे कढई, त्यामध्ये टाकलेलं आहे तेल, राई जिऱ्याची फोडणी, कढीपत्ता, 4 मिरच्या आणि थोडे लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत, 2 कांदे कापून टाकलेले आहेत आणि याला चांगल्या प्रकारे फ्राय करून घेऊया. तर जेव्हा तुम्हाला घाई असेल आणि काहीतरी नॉनव्हेजचा पदार्थ म्हणजे अंड्याचा काही पदार्थ बनवायचा असेल तर ही रेसिपी उत्तम. कारण मी आज ठरवलेलं आहे झटपट बनणारी काहीतरी भाजी बनवण्याचा प्रकार ह्यामध्ये टाकलेला आहे. काही टमॅटो याला फ्राय करून घेऊया. अगदी 5 मिनिटात ही भाजी बनते आणि खूप छान लागते. नक्षी तर फेवरेट भाजी आहे, म्हणजे काहीच नाही, त्यामध्ये काहीच टाकायचं नाहीये, खूप मसाले वाटणं असा काही प्रकार नाही. तर ही खूप छान भाजी लागते आणि तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता, त्यानंतर राईससोबत सुद्धा खाऊ शकता. तर इथे आता आपण टाकत आहोत आपले मसाले. जरासं बघून घ्यायचं आहे की तुमचे टमॅटो आणि जे कांदे आहेत ते मऊ झालेले आहेत की नाही, नाहीतर मग ते कच्चे राहिल्यानंतर भाजीला तितकीशी चांगली चव येत नाही. तर ह्यामध्ये आता आपण सगळ्यात पहिल्यांदा टाकणार आहोत हळद, त्यानंतर आपला आज स्पेशल मसाला आणि इथे थोडीशी धना पूड पण टाकायची आहे. मी कदाचित शूट करायचं विसरून गेलेली आहे आणि याला फ्राय करून घेऊ. आणि कधीही भाजी जेव्हा आपण मसाले टाकतो फ्राय करताना जास्त वेळ नाही द्यायचा आहे, कारण काय होतं मसाले आपली करपण्याची शक्यता असते. मी लगेचच त्यामध्ये पाणी टाकून घेते. पाणी टाकल्यानंतर ह्यामध्ये टाकणार आहोत मीठ चवी अनुसार. ह्या भाजीचा अंदाज घेऊन मीठ इथेच टाकायचं ह्याच पॉइंटला, कारण नंतर अंडी टाकणार आहोत आपण, त्यामध्ये टाकता येणार नाही, कारण अंड्यामध्ये मग जास्त मीठ व्हायची शक्यता असते. आता ह्या भाजीला उकळी फुटली की ह्यामध्ये टाकणार आहोत आपण अंडी, जी मी या पद्धतीने टाकते. अंडा कधीच डायरेक्ट फोडून टाकू नका, कधी अंडा खराब असतो ज्यामुळे पूर्ण भाजी खराब व्हायची शक्यता असते. त्यामुळे वाटीमध्ये अंडा फोडून घ्या आणि ह्या पद्धतीने अंडी भाजीमध्ये टाका आणि बस. यानंतर फक्त अंडी शिजायची वाट बघायची आहे. तर झाकण ठेवा, 2 मिनिटाची वाफ काढा, भाजी रेडी असेल आपली. शेवटी गार्निशिंगला कोथिंबीर टाका. दॅट्स इट. सर्व करा राईस सोबत किंवा भाकरी सोबत. तर शेवटी इथे मी टाकलेला गरम मसाला जो मी सांगायला विसरलेली. तर इथे आपलं जेवण रेडी आहे. तर जेवणामध्ये आहे तांदळाची भाकरी, आपण बनवलेला झटपट अंडा मसाला आणि राईस. तर असा होता आजचा आमचा डिनर. तर या सगळ्या जेवायला आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर तर नक्की करा. बाय बाय.